शिक्षक दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीमधील 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हा शाखेकडून कोपरगाव या ठिकाणी दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून आरोपींमध्ये एक विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. यामधील फिर्यादी संदीप रामदास बोळेज यांच्या पत्नीसह मोटरसायकलवरून वैजापूर या ठिकाणाहून कोपरगावकडे येत असताना अज्ञात आरोपितांनी मोटरसायकलवर येऊन फिर्यादीला अडवून त्यांच्या मानेला कोयता लावून आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरीनं चोरून नेला. याबाबत कोपरगाव शहर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा राहुल केदारनाथ लोहकण कोकमठाण चौफुली या ठिकाणी जाऊन संशयित इसमांचा शोध घेऊन आढळून आल्यानं राहुल केदारनाथ लोहकणे, कुणाल अनिल चंदनशिव, निलेश बाळासाहेब भोकरे, प्रमोद कैलास गायकवाड आणि विधिसंघर्षित एक बालक यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपीकडून प्रत्येकी 1 मोबाईल आणि विधिसंघर्षित बालकाकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल असे एकूण 6 मोबाईल, बजाज प्लॅटिना कंपनीची विना क्रमांकाची मोटरसायकल असा एकूण 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता हा गुन्हा केल्याची त्यांनी माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत.